धडा 11 उर्वरित भाग. संताजी धनाजी आणि रामचंद्र पंत अमात्य. संताजी व धनाजी हे दोन्ही सेनानी आपल्या कर्तबगारीने पुढे आले ते राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत. दोघेही मोठे पराक्रमी असल्याने त्यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात लष्करी आघाडी मोठ्या समर्थपणे सांभाळली. दोघेही जवळपास सारखेच पराक्रमी असल्याने राजाराम महाराजांना आपल्या कारकिर्दीत राज्याचे सेनापतिपद कोणास द्यावे याचा निर्णय लवकर घेता आला नाही. संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळी मराठ्यांचे सेनापतिपद रिकामेच होते. ते पुढे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळी कित्येक दिवस रिकामेच राहिले. महाराजांनी संताजी व धनाजी या दोघांनाही सारख्याच योग्यतेचे लष्करी पदे व अधिकार दिलेले होते. 13 एप्रिल 1690च्या महाराजांच्या एका पत्रात राजश्री संताजी घोरपडे व राजश्री धनाजी जाधव उभयंता पंचसहस्री असा एक उल्लेख आलेला आहे. यावरून महाराजांनी उभयंतांना लष्करातील सेना पंचसहस्रीचा हुद्दा व अधिकार दिलेला होता हे उघड आहे. पण सेनापती विरहित लष्कर अथवा राज्य तसेच ठेवणे हे उचित नव्हे याची जाणीव त्यांना होती. दोघांपैकी एकाची निवड त्या पदावर करणे गरजेचे होते आणि शेवटी त्यांनी संताजीची निवड सेनापती म्हणून केली. संताजी धनाजीपैकी एकाची निवड करणे ही मोठी अवघड कामगिरी होती. दोघेही पराक्रमी, दोघेही सेनापती पदासाठी तितकेच उत्सुक. शौर्य, पराक्रम, रणनीती आदी गुणांची उंचीच मोजायचे म्हटले तर संताजीचे गुण धनाजीहून काकणभर चढ भरले असते. पण तरीही राजाराम महाराजांनी त्याची लगेच सेनापती पदावर नियुक्ती केली नाही. याचे कारण ते त्याच्या स्वभावाबद्दल साशंक असावेत. तापट व कुणाच्याही राग लोभाची पर्वा न करणारा हा संताजी इतर सेनानींशी प्रसंगी त्यांच्या चुका पोटात घालून सांभाळू शकेल का हा प्रश्न त्यांना सतावत असावा. स्वराज्य एका भयानक आपत्तीमधून चालले होते. अशा वेळी राज्यातील नाना प्रवृत्तीच्या सेनानींशी स्नेहभावाने वागून त्यांच्याकडून गोडीने काम करून घेणारा सेनापती महाराजांना हवा होता आणि असे गुण त्यांना धनाजीमध्ये दृग्गोचर होत होते. स्वाभाविकच महाराजांना हे पद संताजीऐवजी धनाजीस द्यावे असे मनातून वाटत होते. पण याच वेळी स्वराज्यातील ज्येष्ठ मुत्सद्दी रामचंद्र पंत याने संताजीच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने व सेनापती पदावर संताजीसच नेमावे असा आग्रह धरल्याने शेवटी महाराजांना मनातील गोष्ट बाजूला ठेवून संताजीस सेनापती करावे लागले. रामचंद्र पंत म्हणजे मोठा कर्तबगार माणूस. संभाजी महाराजांच्या वधानंतरच्या पडत्या काळात महाराष्ट्रातील कारभाराची धुरा तो यशस्वीपणे सांभाळत होता. त्याचे मन दुखवून काही करावे ही गोष्ट उचित ठरणार नाही असा महाराजांनी सूज्ञ विचार केला असावा. बखरकार मल्हार रामराव चिटणीस याने संताजीच्या सेनापती पदावरील नेमणुकीची कथा सांगितली आहे. मल्हार रामरावाने दिलेला नेमणुकीचा काळ चुकला असला तरी त्यावेळी कोणते राजकारण घडले होते याची थोडी बहुत कल्पना आपणास येते. आमचे मनात धनसिंग जाधवराव यास हे पद द्यावे असे होते. तुमची मर्जी यास देण्याची तरी देतो असे एक वाक्य त्याने राजाराम महाराजांच्या तोंडी घातले होते. हे वाक्य तत्कालीन राजकारणाचे बरेच स्पष्ट दर्शन आपणास घडविते. संताजी धनाजी यांच्यामधील वैयक्तिक स्पर्धेची सुरुवात येथून झाली. सेनापती पदावरील आपला हक्क डावलला गेला असे वाटून धनाजी मनातून दुखावला गेला असणे अगदी स्वाभाविक होते. पुढे काही वेळा संताजी धनाजी ही जोडगोळी शत्रूच्या प्रदेशात संयुक्त मोहिमा काढताना दिसून येत असली तरी त्यांची कार्यक्षेत्रे बव्हंशी एकमेकांपासून स्वतंत्र अशीच राहिली. या दोघांची कार्यक्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र राहण्यास आणखी एक घटना कारणीभूत झाली. ती म्हणजे सन 1690 सालीच राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील कारभाराची केलेली विभागणी. राज्यकारभाराच्या सोयीसाठी महाराजांनी
दक्षिण कोकण व देशावरील साताऱ्याच्या दक्षिणेकडील प्रदेश रामचंद्र पंतांकडे आणि उत्तर कोकण व देशावरील साताऱ्याच्या उत्तरेकडील प्रदेश शंकरजी नारायणकडे दिलेला होता. याचवेळी संताजीने रामचंद्र पंतांच्या हाताखाली तर धनाजीने शंकराजी नारायणांच्या हाताखाली कार्य करावे अशी योजना केली होती. संताजी हा पंतांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यास पंतांकडे दिले गेले होते असे वाटते. पंताची अशी खास मर्जी असल्यामुळेच त्याने संताजीसाठी राजाराम महाराजांकडे आग्रह धरला होता. पंतासारख्या ज्येष्ठ कारभाऱ्याने संताजीची बाजू घेतल्यामुळे धनाजी स्वस्थ बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. पण रामचंद्र पंत व संताजी यांच्या दरम्यानचे हे सख्यत्वाचे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. सन 1693 साली ते ताणले गेल्याचे दिसून येते. सन 1693च्या मे महिन्यात राजाराम महाराजांशी बिनसून संताजी महाराष्ट्रात आल्यावर प्रथेप्रमाणे पंतांची भेट न घेता परस्पर आपल्या साताऱ्याच्या प्रदेशात छावणीसाठी निघून गेला. संताजीने आपली भेट घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही याचे पंतांस मोठे वैषम्य वाटले आणि त्याने त्यास बोल लावला. या पार्श्वभूमीवर संताजीने जे एक पत्र पंतांस लिहिले आहे ते त्याच्या पंतांशी असणाऱ्या संबंधावर बराच प्रकाश टाकते. शिवाय हे पत्र तत्कालीन राजकारणाच्या अभ्यासास उपयुक्त आहेच, शिवाय भाषेच्या दृष्टीने पाहिल्यास शिवकालीन मराठी साहित्यात ललामभूत ठरू शकते असे आहे. मूळ पत्र असे आहे. श्री राजश्री पंत अमात्य स्वामीचे शेवेसी सकल गुणालंकन अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो संताजी घोरपडे सेनापती जप्तन मुलूक दंडवत विनंती. येथील कुशल तो प्रताप स्वामीचा जाणून स्वानंद वैभव लेखन केले पाहिजे. विशेष स्वामींनी राजश्री सेखोजी बर्गे व बाजी शिंदे याचबरोबरी कित्येक बुद्धिवाद सांगून पाठविला की आपली भेट घेतली नाही, परस्पर निघून गेलेत म्हणून शब्द लाविला. यैसायास स्वामींची आमची क्रिया ऐसी नाही जे स्वामीसी द्वैतभाव धरावा. आम्ही त्या प्रांती असता 10-20चे साक्षी नसी ऐकिले की संताजी घोरपडियास त्या प्रांते ठेवून राहा. धनाजी जाधवरायास पाठवून देणे म्हणून पत्रे राजश्रीस लिहिली. त्यावरूनच द्वैतभाव दिसून आला. स्वामीचे आज्ञे व्यतिरिक्त आम्ही काहीच नव्हतो. विश्वासाची जाती म्हणावी तरी स्वामीचे आमचे शपथ तुलसी बेलाचे श्रीवरील आहेत. स्वामींचे मांडीवरी आम्ही उसे ठेवून निजावे, आम्ही मांडीवरी स्वामींनी उसे ठेवावे. शरीर मात्र भिन्न आत्मा एक. ऐसे असता हे गोष्टी द्वैताची होऊन आली. म्हणूनच वीतरागे येणे झाले. गतवर्षापासून श्रमाची जाती म्हणावी तर कागदी लिहिता पुरवीत नाही. बरे जे गोष्टी झाली ते झाली. या उपरी तरी राज्यात डोहणा न होये तो पदार्थ केला पाहिजे. द्वैतभाव दिसून आला होता म्हणूनच येणे झाले. त्यास राजश्री सेखोजी बर्गे व बाजी शिंदे याजपासी स्वमुखे सांगितले की आपण काही संताजीस ठेवून घेऊन धनाजी जाधवरायास पाठविणे ऐसे लिहिले नाही म्हणून शपथपूर्वक सांगितले. त्यावरून बाजी शिंदे यास साक्षी नसी मायनिलेसी आम्हास सांगितले. वरकडहित कित्येक भावार्थ व मानाजी मोऱ्यांचे वर्तमान व आणखी स्नेहाची उत्तरे सांगून पाठविली. संताजीचे हे पत्र रामचंद्र पंतांशी त्याचे असलेले संबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. संताजी जिंजी प्रांते ठेवून घ्यावे व धनाजीस इकडे महाराष्ट्रात पाठवावे अशी पंताने छत्रपतीस पत्र लिहिल्याचे 10-20 लोकांच्या साक्षीने आपण ऐकल्याचे संताजी लिहितो. पंतांनी असा द्वैतभाव का धरावा याचा संताजीस राग आला. पंतांशी आपले संबंध असे की एकमेकांनी एकमेकांच्या मांडीवर उसे ठेवून निजावे. शरीर मात्र भिन्न आत्मा एक.
असे असूनही पंतांनी द्वैतभावाने वागावे याबद्दल संताजीस खेद वाटून त्याचे परस्पर वितरागी येणे झाले. लिहिण्याच्या ओघात संताजी एक वाक्य लिहून जातो, या उपरी तरी राज्यात डोहणा न होये तो पदार्थ केला पाहिजे. याचा अर्थ राज्यातील डोहण्याची जबाबदारी संताजी हा राजाराम महाराज व रामचंद्र पंत यांच्यावर टाकतो. एका दृष्टीने ते योग्यच होते, कारण राज्याचे प्रमुख म्हणून ती त्यांची जबाबदारी होती. पण जेव्हा आपण छत्रपतींना तशी पत्रे लिहिलीच नाहीत असा शपथपूर्वक निरोप पंतांनी संताजीकडे सेखोजी बर्गे व बाजी शिंदे यांच्यामार्फत पाठविला, त्यावेळी पंतांच्या शब्दावर विश्वास ठेवून संताजीने आपल्या मनातील किलमिश काढून टाकले व पंतांसह विनंती केली की आपणही त्या गोष्टीचे काही मनात विकल्प धरिला न पाहिजे. पत्रात आणखी एक महत्त्वाची बाब आलेली आहे. डिसेंबर 1692 मध्ये संताजीने जिंजीकडे जात असता मार्गात प्रसिद्ध मोगल सरदार अली मर्दान खान घेतला. त्यास कैद करून जिंजी किल्ल्यात नेले. मोठा विजय प्राप्त केला. यावेळी राजाराम महाराजांनी संताजीचा मोठा मान सन्मान केला. या बहुमानाच्या प्रसंगी संताजीने महाराजांपाशी आमचा मान काढला नाही असा शब्द पंतांनी त्यास लावला. पंतांच्या या तक्रारीवर संताजीने मोठे मार्मिक उत्तर दिले आहे. तो म्हणतो, छत्रपतींच्या भेटीच्या प्रसंगी त्यांच्याशी स्वामींच्या शिफारशीविषयी काय काय बोलणी झाली आणि अशा प्रकारे आपण स्वामींची कशी चाकरी केली ही एक श्रीच आहे जाणे. कोणत्याही गोष्टीचे आपणाकडून अंतर पडले नाही. आम्ही असे सेवक नाही की जे स्वामींचे स्मरण न करता आधी आपला बहुमान करून घेऊ. छत्रपतींशी जी बोलणी झाली ती कागदावर लिहून कळवावी अशी नाहीत. भेटीअंती सर्व कळो येईल. संताजीने अली मर्दान खान जिंकला या कामगिरीवर खुश होऊन छत्रपतींनी त्यास विजयी वस्त्रे बहाल केल्याचे आपण परस्पर ऐकले. पण आपणास संताजीने काही हा समाचार कळविला नाही अशी दुसरी एक पंतांची तक्रार होती. पंतांच्या या तक्रारीचे निरसन करताना संताजीने म्हटले आहे की स्वामी वडील आहेत. जे यश आपणाशी मिळते ते त्यांच्याच पुण्याईने मिळते. स्वामींनी पूर्वीपासून आमचा अभिमान धरला आहे, आम्हास गौरविले आहे. अशा स्थितीत आमच्यासारख्यांनी विजयी वस्त्रांसारख्या गोष्टीसंबंधी काय म्हणून लिहावे? पूर्वीपासून आपला बंधू म्हणून स्वामींनी आपला अंगीकार केला आहे. हेच बंधुत्वाचे नाते अखेरपर्यंत सिद्धीस जाऊ. रामचंद्र पंत व संताजी यांची ही जुगलबंदी पाहिल्यावर असे वाटते की लहान सहान गोष्टींनी सुद्धा या बड्या मंडळींत गैरसमज निर्माण होत होते. महाराष्ट्रातील कारभाराची सर्वेसर्वा सत्ता हाती असून सुद्धा पंतांसारख्या प्रौढ मुसद्द्याने छत्रपतींजवळ तुम्ही आमचा मान काढला नाही असा बोल संताजीस लावला. ही मोठी विलक्षण गोष्ट मानावी लागेल. अली मर्दान खान घेतला संताजीने, पण त्याचा बहुमान होताच त्याचे अभिनंदन करणे बाजूला राहोच, पण आपल्याच मानपानाच्या गोष्टी काढीत बसणाऱ्या पंतांस पाहून मोठे आश्चर्य वाटते. यास पंतांची ही शूद्र व स्वार्थी भावना याशिवाय काय म्हणता येईल? वतने, इनामे, बक्षिसे, मानसन्मान यांविषयी पंतांचा लोभ अनावर होता. यास बावडा दप्तरातील अनेक कागदपत्रे साक्षी आहेत. त्यास पंतांचे असे हे वागणे पूरक ठरते हे मात्र खरे. या पार्श्वभूमीवर संताजीच्या मनाचा सरळपणा उठून दिसतो. पंतांविषयी त्याची मोठी आदराची भावना होत आहे. पंतांस तो स्वामी म्हणूनच संबोधितो व आपणास जे यश येते ते स्वामींच्या पुण्याईनेच अशी श्रद्धा तो बाळगतो. अशा परिस्थितीत पंताने क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष न देता संताजीचा गौरव करून त्यास प्रोत्साहन दिले असते तर त्याच्यासारख्या भावनावश माणूस दूर गेला नसता. पत्रात निर्देश केल्याप्रमाणे कृष्णेकाठी शिवनाथाच्या मंदिरात पंतांची भेट झाली असेलही, पण त्यामुळे उभयंतांनी मने पूर्ण निवळली असतील असे वाटत नाही. कारण इतिहास दर्शवितो की येथून पुढे संताजी रामचंद्र पंतांपासून दूर दूर होत गेला व काहीसा शंकराजी नारायणांच्या प्रभावाखाली आला. तर शंकराजी नारायणाच्या हाताखाली असणारा धनाजी रामचंद्र पंतांच्या प्रभावाखाली गेला. सन 1694 साली राजाराम महाराजांनी विठ्ठल निळकंठ हा आपला खास दूत महाराष्ट्रात पाठवून संताजीची समजूत घातली.
विठ्ठल निळकंठ याने प्रथम रामचंद्र पंतांकडे जाऊन त्याने आपली कामगिरी सांगितली. पंतांनी आपला प्रतिनिधी म्हणून परशुराम त्र्यंबकास विठ्ठल निळकंठाबरोबर पाठविले. ते दोघेजण साताऱ्यास संताजी धनाजीच्या भेटीस गेले. तेथे बोलणी होऊन उभय सेनानी दिलजमाई केली गेली. संताजीकडे पूर्ववत सेनापतीपद राखले गेले. इथे एक महत्त्वाची गोष्ट खटकते, ती म्हणजे रामचंद्र पंतांसारख्या ज्येष्ठ मुत्सद्दी व कारभारी महाराष्ट्रात असता संताजी धनाजीची दिलजमाई करण्यासाठी राजाराम महाराजांनी जिंजीहून खास दूत का पाठवावा लागला? पंतांसारख्या वडील राजकारण्यास या दोन्ही सेनानीत ऐक्य घडवून आणणे का अशक्य व्हावे? आपला प्रतिनिधी म्हणून विठ्ठल निळकंठाबरोबर परशुराम त्र्यंबकास पाठविण्यापेक्षा पंतांनी संताजी धनाजीसच समक्ष बोलावून त्यांची दिलजमाई करणे इष्ट नव्हते काय? पंतांचा तेवढा अधिकार होता. पंतांचा शब्द उभय सेनानींनी मोडला असता असे वाटत नाही. पण रामचंद्र पंतांकडून हे शक्य झाले नाही, हे सत्य आहे. कारणे समजून शकत नाहीत, पण जे काम पंतांकडून अपेक्षित होते ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या मुत्सद्दी व कारभारी शंकराजी नारायण याने केले, हे विशेष. संताजीच्या उद्दाम वाटणाऱ्या वर्तणुकीबद्दल शंकराजी नारायणने खडसावून हितोपदेश केला. फौजेनसी जाऊन साहेब काम करावे, राजश्री स्वामीजवळ मुदे घालू नयेती, मर्यादेने वेढा उठवावा, बेमानी करू नये. जिंजीत राजाराम महाराजांशी वितुष्ट येताच संताजीचे सेनापतीपद काढून घेतले गेले व ते धनाजीस दिले गेले. पण महाराजांना या उभय सेनानी दिलजमाई करून पुन्हा संताजीस ते पद द्यावे लागले. या घटनेतून दोन गोष्टी ध्वनित होतात. पहिली अशी, स्वराज्याचा सेनापती म्हणून संताजी असणे अपरिहार्य होते, आणि दुसरी अशी की राजाराम महाराजांशी ज्या अनेक कारणांवरून संताजीचे वितुष्ट झाले त्यामध्ये उभय सेनानींमधील हर्षामर्ष हे मुख्य कारण असावे. अन्यथा महाराजांना उभय सेनानी दिलजमाई करण्याची निकड भासली नसावी. आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे, ती म्हणजे महाराजांच्या केवळ निरोपावरून धनाजीने काही खळबळ न करता आपले सेनापतीपद संताजीकडे सुपूर्द केले. हा त्याच्या मनाचा मोठेपणा होता हे खरे, पण या प्रसंगी त्यास काही वैषम्य वाटले नसावे. असे कसे म्हणावे?